नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यश कावेरीला आवाज देत शोधत असतो. कावेरी रूममध्ये कुठेच नसते, त्यामुळे बाहेर यश कावेरी कावेरी असा आवाज देत येतो. आणि त्याच वेळेला त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो की यश, फॅशन शोसाठी काही मटेरियल डिझाईन्स हवे आहेत, त्यासाठी मी बाहेर आली आहे मार्केटमध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे कावेरी मार्केटमध्ये आहेत. तर आता कावेरीचा खोटा मेसेज त्याला मिळालेला असतो, जो टेम्पो ड्रायव्हरने केलेला असतो. आता कावेरी ही त्या टेम्पोमध्येच असते आणि ती घाबरलेली असते. काय करावं तिला काहीही सुचत नसतं. ती विचार करते की कोण आहेत हे लोक? मला इथे त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे टेम्पो कुठे घेऊन चाललेत? मला नेमके कुठे घेऊन चाललेत? ती खूप वैतागलेली असते आणि मदतीसाठी हात मागत असते, परंतु कोणीही आवाज तिचा ऐकू शकत नसतं. तेव्हा विद्या येते आणि तेव्हा मग यश म्हणतो की कावेरीचा मेसेज आलाय मला, ती काही मटेरियल घेण्यासाठी बाहेर गेली. हे ऐकल्यावर आता विद्याला जरा टेन्शनच येतं. ती म्हणते की काय मटेरियल? कसलं मटेरियल? म्हणजे मला कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे फॅशन शोसाठी काही मटेरियल लागणार होतं, तर ते घेण्यासाठी ती मार्केटमध्ये गेली. त्यावर विद्या म्हणते की म्हणजे मला तर समजतच नाही आहे, पण अगोदरच टेम्पो गेला आहे, मग कसलं मटेरियल? तितक्यात मा येते आणि म्हणते की अरे बस करा तुमचं. म्हणजे जेव्हापासून घरात व्यवसाय सुरू झाला आहे, तेव्हापासून तुमचं नुसतं तेच 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 बोलणं सुरू आहे. म्हणजे सारखं तुम्ही त्या व्यवसायाबद्दलच बोलत असता. घरात लक्ष आहे की नाही? कधीतरी घरातल्या गोष्टी बोलत असता का तुम्ही? तर नाही. मला सांग विद्या, अगं उदय आणि यश दोघा जणांचंही ऑफिसमध्ये काम सुरू असतं, पण ते ऑफिसची चर्चा किंवा ऑफिसचं काम कधी घरी घेऊन येत असतात का? पण तुमचं मात्र सारखं सारखं व्यवसायाचं बोलणं हे घरातच सुरू असतं. बाकीच्या चर्चा तुमच्या कधी होतच नसतात. घर सांभाळणं हे दूरच राहतं. तेव्हा मग लगेचच कावेरीला, म्हणजे कावेरी तिथे नसते, तेव्हा मा विचारते कावेरी कुठे? तेव्हा यश सांगतो की ती मार्केटमध्ये गेली काही सामान आणण्यासाठी. तेव्हा मग तो म्हणतो की येणार लवकरच त्या. त्यावर मा म्हणते की लक्षात ठेव, चिकूकडे दुर्लक्ष होता कामा नये. आलं लक्षात? काही झालं तरी कावेरीला लवकर यायला सांग. माला तो सांगतो की ती त्याला भरवून झोपवून गेली आहे आणि तो उठायच्या आत कावेरी नक्की येईल. तेव्हा मग ती म्हणते की हो, तसं करायला सांग, कारण आई कुठेही असली, कुठल्याही कामात असली तरी तिचं लक्ष पूर्ण बाळापाशी पाहिजे, असं मा आता त्याला बोलून दाखवते. आणि त्यानंतर विद्या पण बाजूला निघून जाते. यशही शांत होतो. तेव्हा आता लगेचच अमृता ही त्या माणसाला फोन लावते आणि म्हणते की गुड, तू बरोबर ऐनवेळेला मेसेज केलास म्हणून बरं झालं, नाहीतर आता प्रॉब्लेम झाला असता. तर इथे जो टेम्पो चाललेला असतो, त्या टेम्पोच्याच पुढे काही गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात आणि वाहनांची चेकिंग सुरू असते. त्यावेळेला गाडी थांबते. आता टेम्पोवाल्याला चेकिंग चालू असल्याने गाडी तिथेच थांबवावी लागते. तेव्हा मग गाडी अचानक थांबल्याने कावेरी म्हणते की बरं झालं, टेम्पो कुठेतरी थांबवलेला दिसतोय, पण मी कशी करू? या टेम्पोमधून मी सुटू तरी कशी? लवकरात लवकर मला स्वतःलाच वाचवलं पाहिजे. काहीतरी कर कावेरी, काहीतरी कर, असं ती स्वतःलाच बोलते. त्यावेळेला मग आता तो टेम्पोवाला हा म्हणत असतो की बापरे, इथे तर समोर भली मोठी चेकिंग सुरू आहे आणि 10-10 मिनटं एक गाडी चेक करतात, याचा अर्थ एकदम व्यवस्थित चेकिंग सुरू आहे. जर माझ्या गाडीची चेकिंग केली तर मी मात्र अडकेन. तेवढ्यातच कावेरीने तिचं काम केलेलं असतं. कावेरी ही जोरात लाथ मारून तो टेम्पोचा दरवाजा तिथूनच उघडते आणि बाहेर पळत सुटलेली असते. तेव्हा टेम्पो ड्रायव्हर त्या काचेमधून कावेरीला बघतो. तेवढ्यातच पोलीस आता ती गाडीची चेकिंग करण्यासाठी येतात आणि त्या ड्रायव्हरला विचारतात की काय रे, काय आहे टेम्पोमध्ये? तेव्हा मग तो म्हणतो की साहेब, अहो सामानाचं मटेरियल आहे, साड्यांचं. तेव्हा मग ड्रायव्हर तिथेच थांबतो आणि पोलीस चेक करत असतात. चिकू उठलेला असतो आणि खेळत असतो. विद्या म्हणत असते की काहीच कळत नाही आहे, कावेरी वहिनी अजून आली कशी नाही? आता टेन्शन यायला लागलेलं असतं, कारण चिकूनही उठूनच बसतो. तेव्हा मग विद्या म्हणते की मला ना जरा काहीतरी वेगळं वाटतं यशदादा, म्हणजे कावेरी वहिनी अचानक कशी काय गेली? मला हे समजत नाही आहे. तेव्हा यश म्हणतो की थांबा, आपण बघूया नक्की काय झालं आहे ते. मी त्यांना फोन ट्राय करतो. तेव्हा मग यश फोन ट्राय करत असतो, तर कावेरीचा फोन लागतच नसतो. तेव्हा मग यश विचार करतो की आता काय झालं असेल, फोन कसा लागत नसेल? विद्यावाहिनी म्हणते की मला तर कळत नाही आहे. मला तिथून त्या टेम्पोवाल्याकडून पण फोन आला, अजून आपलं मटेरियल पोचलेलं नाही आहे त्या फॅशन शोच्या प्रोग्राममध्ये. मग नक्की झालं आहे कुठे? ते टेम्पो आहे तरी कुठे? काही समजायला मार्ग नाही आहे आणि इथे कावेरी बहिणीचा पण पत्ता लागत नाही आहे. करायचं काय? असा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मग विद्या म्हणते की मला तरी वाटते ना की काहीतरी गडबड नक्की आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा मग ती म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना त्या टेम्पोवाली जी एजन्सी होती त्यांना जाऊन बघूया की नक्की टेम्पो कुठे आहे आणि त्यांचा ड्रायव्हर कुठे आहे. आता कावेरी ही पळत सुटलेली असते. त्या टेम्पोमधून स्वतःचा बचाव करून इकडे तिकडे पळत सुटते
आणि तिला खूप दम लागलेला असतो म्हणून ती एके ठिकाणी अशीच उभी राहते आणि उभी राहिल्यामुळे आता तिला खूप जास्त धाप लागलेली असते. कावेरी ही थकलेली असते आणि ती इकडे तिकडे आता बघते, म्हणजे मला नक्की कोणी किडनॅप केलं असेल. तितक्यातच तो टेम्पोवाला येतो, तिच्या डोक्यात काहीतरी मारतो आणि तेवढ्यात ती बेशुद्ध पडते. आणि तिला तो म्हणतो की काय गं ए, अशी पळून चालली होतीस का? अगं तुला किडनॅप करण्यासाठी मला इतकी मोठी रक्कम मिळाली, ती का अशीच सोडून देऊ का मी? चल माझ्यासोबत, असं म्हणून तो आता तिला घेऊन चाललेला असतो. कावेरीला चक्कर येऊ लागलेली असते आणि ती तिथेच तशी अशी जराशी बिचारी ओरडायला लागते की आई गं, आणि तिला डोक्यात मारल्यामुळे तिला आता काही सुचत नसतं. तेवढ्यात विद्या त्या टेम्पो एजन्सीमध्ये येते आणि म्हणते की काय हो दादा, तुमचा टेम्पो गेला आमच्या मालाची डिलिव्हरी घेऊन, मग तो पोचला की नाही? पण त्या माणसाचं लक्षच नसतं. विद्या आता त्याला वारंवार विचारत असते, परंतु त्याचं अजिबातच लक्ष नसतं. तेव्हा आता तो म्हणतो की आम्हाला काय माहिती, अहो आम्ही टेम्पो इथून पाठवला, आम्हाला काय माहिती. तर तो व्यवस्थित उत्तरं देत नसतो म्हणून यश त्याच्यावरती चिडलेला असतो आणि त्याच्याकडे रागानेच बघून म्हणतो की तुम्हाला एकदा नीट विचारलेलं सांगता येत नाही का? त्यांनी तुम्हाला नीट विचारलं ना की कुठे आहे टेम्पो म्हणून, तर त्याची उत्तरं द्यायची सोडून तुम्ही असे मोबाईलवर खेळत बसलात कशासाठी ते सगळं? आणि सांगा, तुमचा तो टेम्पोवाला आहे तो पण असाच मोबाईल खेळत बसलाय का? अजूनही आमचा माल कसा काही पोचला नाही. तेव्हा आणि आमच्याबरोबर ती एक लेडीज होती, म्हणजेच कावेरी माझी बायको, ती कुठे आहे तिचाही पत्ता लागत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला सांगा की तुमचा तो टेम्पोवाला कुठे आहे, सांगताय की नाही? यश आता प्रचंड तापलेला असतो आणि तो त्या माणसाची कॉलर धरून त्याला अगदी धरतोच. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की थांबा साहेब, मी माझ्या त्या ड्रायव्हरला कॉल करतो, तो कुठे असेल ते बघतो. तेव्हा मग तो कॉल लावतो आणि म्हणतो की अरे, हा तर कॉल इथेच नंबर वाजत आहे. आणि मग आजूबाजूला बघतो तेव्हा तो जो ड्रायव्हर असतो तो येतो आणि म्हणतो की साहेब काय झालं, अहो मला इथल्या इथे कशाबाई कॉल करताय? तेव्हा मग आता ड्रायव्हर हा येतो आणि मग त्याला धक्काच बसतो एजन्सीवाल्याला की हा माझा ड्रायव्हर तर इथे आहे, मग टेम्पो घेऊन नक्की कोण गेलं? तेव्हा आता यशलाही समजतं की याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून यश त्याला पकडायला जातो आणि तो तिथून पटकन ड्रायव्हर पळ काढायला लागलेला असतो. यश जाऊन त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की सांग लवकर, तुला टेम्पोची डिलिव्हरी करण्यासाठी पाठवलं होतं ना, मग तू इथे काय करतोय? आणि तो टेम्पो कुठे आहे? तेव्हा मग आता तो म्हणतो की साहेब, हो मला माफ करा, ॲक्च्युली मी हे केलं ते मुद्दाम नाही केलं, या कामासाठी ना मला पैसे देण्यात आले होते, सांगतो सगळं सांगतो. यश म्हणतो की लवकरात लवकर सांग, माझी बायको गायब आहे, नाहीतर मी पोलीस स्टेशनला सांगितलं ना तर सगळे तुझे वांदे होतील. तेव्हा मग तो माणूस बोलून टाकतो की साहेब, मला ना या कामासाठी एका बाईने पैसे दिले होते, तिने मला सांगितलं की हा टेम्पो माझ्या ताब्यात द्यायचा आणि त्याच्यासाठी मी तुला पैसे देईन. आजचा दिवस तुला सुट्टी, तर पुढचे 6 महिनेही तुला सुट्टी, तेवढे पैसे मी तुला देईन. शिवाय तुझा टेम्पो आहे तो व्यवस्थितपणे डिझेल वगैरे भरून रात्रीपर्यंत तुझ्यापर्यंत येणार. त्यामुळे इतके पैसे देते तर कुठे काही तोंड उघडायचं नाही, मी सांगते तेवढंच काम करायचं, आलं का लक्षात? तेव्हा मग पैशाच्या मोहापायी त्या माणसानेही त्या अमृताची डील स्वीकारलेली असती आणि ती त्याला अगदी पैशांची गड्डीच देते आणि म्हणते की हे घे, हे पैसे आहेत आणि या पैशांमुळे मी तुला आता जे काही काम दिलं आहे त्यामुळे कोणापुढेही काही तोंड उघडायचं नाही. तेव्हा मग तो हात जोडून म्हणतो की सर माफ करा, हे सगळं मी पैशामुळे केलं, हो मला माफ करा. तेव्हा मग आता यशच्या लक्षात येतं की बाई, म्हणजे ही नक्की बाई कोण असेल? त्यावेळेला आता यश म्हणतो की मग नक्की काय केलं होतंस तू पुढे? तेव्हा तो म्हणतो की साहेब, अहो मी काय करणार मला खरंच कळत नाही. तेव्हा आता लगेचच पुढे यशच्या समोर तो येतो आणि म्हणतो की मला माफ करा. मग यशच्या लक्षात येतं की बाई म्हणजे नक्की अमृता असणार. विद्या पण म्हणते की हो मलाही वाटतं की ही अमृताच असेल, असं घाणेरडं कृत्य फक्त तीच नीच बाई करू शकते. तेव्हा मग टेम्पोचा नंबर तो त्या टेम्पोवाल्याकडून लिहून घेतो आणि म्हणतो की हा गा माझा टेम्पोचा नंबर. आता यश तो टेम्पोचा नंबर लिहिलेला कागद घेऊन बाहेर शोधायला निघतो आणि त्याच वेळेला इथे आता टेम्पोमध्ये कावेरीला पुन्हा तो माणूस भरतो आणि म्हणतो की इथेच गपचूप बसायचं, समजलं, आतमध्ये बाहेरही निघायचं नाही. तो पुन्हा तिचं तोंड बांधतो रुमालाने आणि तिला आतमध्ये डांबतो आणि पुन्हा टेम्पोचा कडी लावून दरवाजा बंद करून घेतो. नंतर इथे यश हा शोधाशोध सुरू करत असतो. अमृता ही चिकूला म्हणत असते की चिकू बाळा चल, तू तुझ्या आईला शोधतोयस ना, तुला तुझ्या आईची आठवण येते का? चल मी तुझ्यासोबत येते, हां तुझ्या आईकडे जाऊया आपण, असं म्हणून आता तो तुला आईची शेवटची भेट घडवून देते, असं म्हणून चिकूला ती बिचाऱ्या पिल्लाला घराबाहेर घेऊन चाललेली असते.
आणि त्याची दुधाची बाटली वगैरे सगळं काही घेते आणि बिचारा चिकू निरागस अगदी तो तिच्याबरोबर निघालेला असतो. तो जरा काही आवाज करणार तेवढ्यातच ती त्याचं तोंड बंद करते आणि काही बोलू नकोस असं त्याला बोलत असते. आणि इथे कावेरी मात्र अगदी अशीच खाली बसलेली असते, कारण की तिच्या डोक्यावर लागल्यामुळे तिला जरासं बेशुद्ध ग्लानीमध्ये असल्यासारखं वाटत असतं. आता टेम्पो ड्रायव्हर पुन्हा गाडी सुरू करतो. तेव्हा ती म्हणते की नक्की कुठे घेऊन चालली ही गाडी, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता ती घाबरलेली असते. ती समोर बघते तर टेम्पोवाल्याने गाडी पुन्हा सुरू केलेली आहे. आता काय करावं तिला काही सुचत नसतं. ती स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु तिला सोडवता काही येत नसतं. त्यावेळेला आता ती खूप घाबरलेली असते. काय करू? मी कशी सुटू? माझा चिकूही उठून बसला असेल. काय करू मी? काहीच कळायला मार्ग नाही, असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये असते. तर टेम्पो ड्रायव्हर म्हणतो की लवकरात लवकर हिला सांगितलंय त्या लोकेशनवरती पोचवायला हवं, नाहीतर मग पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि त्या मॅडम मला ओरडतील, असं म्हणून आता तो टेम्पो ड्रायव्हरही सांगितलंय त्या लोकेशनवरती लवकर लवकर पोचण्याची घाई करत असतो. आणि त्याचमुळे आता इथे कावेरीला आठवतं की तिच्याकडे ती टेप असते जी यशने तिला बनवून दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की ही स्पेशल मी तुमच्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली आहे, कारण की आपण आपल्या माणसांसाठी बनवलेल्या काही गोष्टींची मजा आपल्या हाताने बनवण्यातच असते, ती बाहेरून आणलेल्या गोष्टीमध्ये नसते. हे तिला आठवतं आणि तिच्या हातामध्येच ती टेप असते. ती विचार करते की आता या टेपमुळे मला काहीतरी जर यशना क्लू देता आला तर बरं होईल आणि यामुळेच मला आता क्लू देता आला पाहिजे. काहीही करून आता यशला मी इथे आहे हे कळलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे माणसं माझं काय करतील मला काही सांगता येत नाही आहे. म्हणूनच मला लवकरात लवकर आता यशला हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणूनच आता ती तिच्या हातामध्ये असलेली ती टेप ही तिथे रस्त्यावर म्हणजेच थोडी थोडी टाकायला लागते, जेणेकरून त्या टेपवरून तरी काहीतरी क्लू मिळेल. आता कावेरी खूपच जास्त फ्रस्ट्रेट झालेली असते, कारण की तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा यश आता तो टेम्पो नंबर बघतो आणि त्या दिशेने जायला निघतो की कुठेतरी मला काहीतरी क्लू मिळेल. आता कावेरी ही कुठे असेल याचा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तेव्हा मग आता लगेच विद्या म्हणते की याच दिशेने तो टेम्पो जाणार होता ना यश भाऊजी, मग आपण पण याच दिशेने बघूया. नक्की आपण एक काम करूया, नाही तर बाहेर उतरून विचारूया का की हा टेम्पो वगैरे कुठे गेला, कुठे काहीतरी दुकानं दिसू देत, मग आपल्याला बघता येईल, असं तो म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता इथे कावेरी विचार करायला लागते की काय करू, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा आता अचानक टेम्पो थांबल्यासारखा होतो, म्हणूनच टेम्पो ड्रायव्हर तिथेच गाडी थांबवतो. कावेरी म्हणते की यांनी नक्की कुठे गाडी थांबवली असेल. त्याच वेळेला आता कावेरी लक्षात घेते की आत्ता काहीतरी तुला केलं पाहिजे परत कावेरी, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तो टेम्पोवाला दरवाजा उघडतो. त्याच वेळेला कावेरी पटकन पुढे येते आणि जोरात त्याच्यावर लाथ मारते आणि लाथ मारल्यामुळे तो तिथल्या तिथे खाली पडतो. आणि मग कावेरी आता विचार करते की आता मी इथून पाहायला मलाच मिळेल. तेवढ्यातच कोणीतरी येतं आणि ती अमृता असते. अमृता ही काहीतरी बेशुद्धी म्हणजेच गुंगीचा रुमाल असतो, तो तिच्यासमोर धरते आणि त्याच वेळेला त्या वासानेच आता पुन्हा कावेरी एकदा बेशुद्ध पडते आणि तिथेच खाली कोसळते. त्यावेळेला आता लगेचच अमृता त्या माणसाला उठवते आणि म्हणते की चल उठ लवकर, कळतंय का काय झालं? अरे तुला जरा लाज वगैरे आहे की नाही? हातात बांगड्या भर. अरे एक मुलगी तुला भारी पडत होती. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम ते मगाशी पण ती अशीच पळून चाललेली. तेव्हा मग लगेच अमृता म्हणते की हो, त्यासाठीच तिला बरोबर बघायचं आहे मला. आणि असं म्हणून आता इथे त्याला घेऊन जाताना ती म्हणते की आता हिची विल्हेवाट लावायची. तो म्हणतो की मॅम आता करायचं तरी काय? तेव्हा ती सांगते की खूप वेळ झाला, मला हा दिवस बघायचा होता, परंतु फायनली हा दिवस आता नशिबात आलाच आहे. एक काम कर, हिला ना या ड्रममध्ये भरायची आहे. त्यावेळेला आता इथे कावेरी ही जराशी शुद्धीवरती असते. ती बघते समोर तर अमृता असते. ती म्हणते की अमृता तू? तेव्हा मग अमृता म्हणते की हो मीच आहे आणि मलाच हे सगळं करायचं आहे. माझ्या आयुष्यात तू जे काही प्रॉब्लेम आणलेत ना, त्यामुळे मला हे करायला आता भाग पडणार आहे. काही झालं तरी तुला हे सगळं करावंच लागणार आहे. तेव्हा आता कावेरी अर्धी तर बेशुद्ध असते, परंतु अमृता हे करते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला आता चिकू बिचारा आईकडे बघत असतो. तेव्हा अमृता म्हणते की चिकू हे बघ तुझी आई बघ, जा तुझ्या आईजवळ जा आणि तिला सांग की चल चल लवकर म्हणून, आणि तुला मी बाय बाय करतो हां, चल तुझ्या गालाला लाव आईच्या हात असं, आणि मग तिला सांग की चल बाय बाय, तिला शेवटचं बाय बाय कर, असं म्हणून आता ती तिला बाय बाय करत असते. त्याच वेळेला आता इथे ती मात्र अजूनही बेशुद्धच असते आणि अमृता ही मात्र रागाने तिच्याकडे बघत असते आणि चिकूला म्हणते की तू आता इथे बस आणि सगळं बघ हां, आम्ही काय काय करतोय ते.
असं म्हणून त्या बिचाऱ्या मुलाला ती तिथेच ठेवते. त्या लहानग्या मुलाला हे सगळं बघून फार विचित्र वाटत असतं, परंतु ती मुद्दामच हे सगळं करत असते. चिकूला ती तिथेच ठेवते आणि त्यानंतर मग आता अमृता म्हणते की चला हिला उचला आणि हिला ना या सामानाच्या पेटीमध्ये टाकून द्या आणि पेटीमध्ये टाकून इथे जो खड्डा खणला ना त्यामध्ये ह्या पेटीला टाकून द्यायचे, जेणेकरून कसं आहे आता हिला कोणीही भेटू शकणार नाही किंवा ही कोणालाही शोधू शकणार नाही. असं म्हणून आता कावेरी ही ती पेटी पूर्णपणे बंद करते. एक बॉक्स टाईप एक पेटी असते, त्यामध्ये ती तिला बंद करते आणि त्याचनंतर मग आता ती म्हणते की चल ढकल या पेटीला, असं म्हणून अमृता जोर लावून आता त्या पेटीला ढकलत असते. इथे यशच्या अगदी काळजाची धडधड वाढलेली असते. तो म्हणत असतो की विद्या बहिणी, मला काहीतरी वेगळेच संकेत मिळतात. मला असं जाणवतं आहे की माझी कावेरी कुठल्या तरी संकटात आहे. मला असं जाणवतं आहे की ती मला आवाज देते, यश यश मी खूप मोठ्या संकटात आहे, प्लीज मला वाचवा, असं मला जाणवतं आहे. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आणि माझं मन मला काहीतरी वेगळेच संकेत देतं आहे कावेरी बहिणी. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की हो अगदी बरोबर, मला कळतं आहे की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. त्यावेळेला आता यश म्हणत असतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला कळत नाही आहे कुठे असणार कावेरी, काय करू मी, मला सरस सुचत नाही आहे, असं म्हणून आता तो बिचारा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला कावेरी ही बिचारी त्या ट्रंकमध्ये असते आणि अमृता आणि तो माणूस दोघंजणही तिला आतमध्ये टाकत असतात. कावेरी मनातल्या मनातच म्हणते की माझं यश, प्लीज मला वाचवा यश, मी मोठ्या संकटात अडकली आहे, मला खरंच माहीत नाही माझं आता काय होणार आहे. त्यावेळेला मग तिथून तिला चिकूचीही आठवण येत असते. माझं चिकू तिथेच आहे, ती काय करेल माझ्या बाळाला, असं म्हणून ती आतल्यात प्लीज बिचारी म्हणा काहीतरी करा घाबरलेली असते. तर तितक्यात एका टपरीपाशी, चहाच्या टपरीजवळ यश आणि विद्या येतात आणि मग यश विचारतो की दादा मला हा गाडी नंबर बघा आणि प्लीज सांगा ना तुम्ही ही गाडी इथून जाताना वगैरे पास होताना पाहिली आहे का. त्यावर विद्या म्हणते की सांगा ना प्लीज लवकर सांगा, खूप अर्जन्सी आहे. तेव्हा मग तो चहावाला म्हणतो की अहो मॅडम, ही तुम्ही गाडी नंबर सांगताय मला. त्यानंतर मग आता यश हा तिथे बघतच राहतो, काय करायचं हे त्याला काहीच कळत नसतं. तेव्हा तो म्हणतो की अहो साहेब, तुम्ही गाडी नंबर सांगताय, इथे हजारो गाड्या येत जात असतात रस्त्यावरून, मग आम्हाला नंबरवरून गाडी कशी समजणार. त्यावेळेला मग यश म्हणतो की तुमचं बरोबर आहे दादा. विद्याला तो घेऊन जातो आणि म्हणतो की चला आपण दुसरीकडे बघूया. त्याच वेळेला आता विद्या ही गाडीमध्ये बसायला जाणार, परंतु यशच्या हाती तो आता नंबर असतो, तो सारखा नंबर बघतो, परंतु तेवढ्यातच तिथे रस्त्यावर खाली पडलेली त्याला ती मेजरिंग टेप दिसते. ती मेजरिंग टेप आता बघून त्याला धक्काच बसतो, कारण की ती मेजरिंग टेप ही कावेरीला यशनीच दिलेली असते आणि त्याचमुळे आता तो विचार करतो की ही मेजरिंग टेप, ही तर टेप मी कावेरीला दिली होती आणि त्याला सगळं ते आठवायला लागतं. आणि मग तो विचार करतो की बहुतेक याच दिशेने कावेरी गेलेली असणार, कारण की तिने काहीतरी संकेत दिला किंवा काहीतरी क्लू मिळण्यासाठी हे दिले, हे आता यशच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच दिशेने तो गाडी घेऊन जातो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत यश आणि विद्या दोघंही कावेरीला त्याच ठिकाणी येऊन आवाज देत असतात की कावेरी वहिनी, परंतु ती कुठे असते कोणाला काही माहीत नसतं. तर आता त्याच ठिकाणी कावेरी आतमध्ये असते, परंतु तिला काहीही बोलता येत नसतं. तर इथे सुलक्षणा डोक्याला हात लावून बसलेली असते की कुठे गेली आहे कुणास ठाऊक. आणि इथे अमृता लहान मुलाला घेऊन म्हणते की चिकू चल आता तुलाही संपायचं आहे. सुलक्षणाचा जो वारस आहे तो वारस आता कायमचा गेल्यावर सुलक्षणाची नांगी चांगलीच ठेचली जाईल. आता हा पण कायमचा गेला पाहिजे, म्हणून ती त्या टेम्पोमध्ये त्या बिचाऱ्या चिकूला ठेवते आणि त्याला ठेवून ती तिथेच बंद करून टाकते. ते निरागस मूल बिचारा आतमध्ये बसतं तसंच काही नावाज करता आणि ती दरवाजा बंद करून घेते आणि कडी लावून टाकते आणि म्हणते की आता हा टेम्पो निघाला तर अशाच सोडल्यानंतर कुठली ना कुठली गाडी येऊन या टेम्पोला नक्की धडकणार आणि या चिकूचा पण आता शेवट होणार, म्हणजे त्याची आई आणि चिकू कायमचे गेले, असं अमृता म्हणते. त्यावेळेला आता विद्या ही यशला बाजूला घेऊन चाललेली असते दुसरीकडे, परंतु यश म्हणतो की नाही, मला असं वाटतंय विद्या वहिनी की इथे नक्कीच काहीतरी आहे. माझं मन मला सांगतंय की कावेरी नक्कीच इथे आसपास आहे, माझ्या इथे शोधलं पाहिजे, असं म्हणून आता यश तिथेच विचार करत उभा असतो. तर आता यशच्या प्रेमामुळे कावेरी वाचेल का आणि चिकूचं काय होणार हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.